नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 13 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. राहू महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात बसलेले असतील आणि याच्या परिणामस्वरूप आपल्या आर्थिक भविष्याची गोष्ट केली असता तुमच्या राशीतील जातकांना एक खास सल्ला दिला जातो की हा सप्ताह कुणालाही पैसे उधारीवर देऊ नका आणि कुणाकडून घेऊही नका, कारण ही वेळ तुम्हाला धनलाभ होण्याची प्रबळ शक्यता दर्शवत आहे. यामुळे तुम्ही आपल्या जाणकार लोकांना उधारीवर धन देण्याचे मन बनवू शकता. तुमचा ऊर्जावान मनमोकळा व्यवहार तुमच्या आसपास, खास करून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद देईल. या कारणाने तुम्हाला आपल्या आई-वडिलांचे प्रेम प्राप्त होईल. तुमच्या चंद्र राशीच्या 6व्या भावात केतू देवस्थित असेल आणि अशात या सप्ताहात तुमच्याजवळ भरपूर मात्रेत ऊर्जा असेल, परंतु कामाचा बोजा तुम्हाला त्रास देईल. तरीही तुम्ही या काळात उत्तम आरोग्य जीवनाने आपल्या कुटुंबियासोबत उत्तम भोजनाचा आनंद घेताना दिसाल. करिअर राशी भविष्याच्या संकेतानुसार जर तुम्ही पेशावर खेळणे जोडलेले आहे आणि कुठल्या चांगल्या नोकरीमध्ये कार्यरत आहे, तर हा सप्ताह तुमच्यासाठी बराच महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण या काळात तुम्हाला आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यात बऱ्याच संधी मिळण्याचे योग बनत आहेत. या आठवड्यात ज्यांना आपण आतापर्यंत अयोग्य मानत आहात, अशा सर्वांसमोर आपण कठोर परिश्रम घेऊन एक चांगले उदाहरण उभे कराल. त्यानंतर आपणास अभ्यासू विद्यार्थी म्हणून गणले जाईल, ज्याचे प्रत्येक जण कौतुक करेल आणि त्याच्याशी बोलू इच्छेल. परंतु यावेळी आपल्यात अहंकार येऊ देऊ नका, अन्यथा हे यश आनंदाऐवजी आपली प्रतिमा खराब करू शकते. उपाय: मंगळवारी गरीब आणि गरजू लोकांना लाल मसूरची डाळ दान करा. वृषभ राशी. या सप्ताहात तुम्ही आपल्या जीवनसाथीच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणू शकाल. यामुळे तुम्हाला वाटेल की एकदा परत तुम्ही त्यांच्या प्रेमात पडलेला आहात. यामुळे नात्यामध्ये नवीनपण आणण्यात तुम्हा दोघांना यश मिळेल. सोबतच तुम्ही दोघे एकमेकांची सर्व नाराजी विसरून परस्पर आपल्या दाम्पत्य जीवनाने जोडलेला काही महत्त्वाचा निर्णय घेण्यात यशस्वी राहाल. प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी या सप्ताहात तुम्ही कुणी नवीन व्यक्तीसोबत भेटू शकता. शक्यता आहे की या व्यक्तीसोबत तुमची भेट कुठल्याही पार्टीमध्ये होऊ शकते. अशात कुठल्याही पार्टीमध्ये जाण्याच्या वेळी चांगल्या प्रकारे आवरून जा, म्हणजे दुसऱ्यांना आपल्या आकर्षक प्रतिमेने आपल्याकडे प्रभावित करण्यात यशस्वी राहाल. मिथुन राशी. या राशीतील काही जातकांच्या घरात या सप्ताहात कुठल्याही प्रकारचे काही मंगल कार्य संपन्न होण्याची शक्यता आहे, ज्यावर तुमचे बरेच धनही खर्च होईल. परंतु तुमच्याद्वारे पहिलेच धनसंचय केल्याने या खर्चाचा प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीला कुठल्याही प्रकारे प्रभावित करणार नाही. या राशीतील लोक
आपल्या घरातील लोकांसोबत या सप्ताहात सामंजस्य बसवण्याचा पूर्ण प्रयत्न करताना दिसतील. शक्यता आहे की यामध्ये त्यांना पूर्ण रूपात यशप्राप्ती होईल. याच्या परिणामस्वरूप त्यांना घर कुटुंबात चांगली वेळ व्यतीत करण्यासाठी आणि घरगुती मुद्द्यावर आपला सल्ला घेण्याची संधी मिळेल. घरातील लहान सदस्यासोबत तुम्ही आपले संबंध उत्तम करण्यासाठी यशस्वी राहाल. या सप्ताहात तुमच्यासाठी काम आणि आरामामध्ये योग्य संतुलन स्थापित करणे खूप आवश्यक असेल. अशात जर तुम्ही बऱ्याच काळापासून कुठल्या आजाराने पीडित आहे, तरी यावेळी तुम्ही त्याला पूर्णतः आराम मिळवण्यात यशस्वी राहाल. कारण ग्रहांची अनुकूल दृष्टी तुम्हाला बऱ्याच आजारांनी सुटका देण्यात मदत करेल आणि यावेळी तुम्ही उत्तम आरोग्याचा आनंद घ्याल. मानसिक रूपातही तुम्ही संतुलित असाल. या काळात तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि दैनिक जीवनशैलीत सुधार येईल. या सप्ताहात करिअरमध्ये तुम्हाला अनेक स्थितीमध्ये भाग्याची साथ मिळू शकेल, जे या गोष्टीला दर्शवते की ही वेळ तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य प्रशंसा आणि सहयोगही प्राप्त होईल. तसेच तुमच्यापैकी काही लोक या काळात मनासारखी पदोन्नतीही प्राप्त करू शकतात. या सप्ताहात सर्व विद्यार्थ्यांना खास करून सल्ला दिला जातो की आपली एकाग्रता वाढवण्यासाठी योग आणि ध्यान नक्की करा आणि स्थिती जर विपरीत असेल तर नेहमी घाईगर्दीत प्रतिक्रिया देण्याच्या ऐवजी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. उपाय: नियमित विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. कर्क राशी: या सप्ताहात तुमचा कुणी जुना मित्र आणि जवळचा मित्र तुम्हाला काही मोठा धोका देऊ शकतो. यामुळे तुम्ही आपला राग कुटुंबातील कुठल्या व्यक्तीवर काढू शकता. यामुळे कौटुंबिक वातावरणात अशांती उत्पन्न होईल. सोबतच तुमची प्रतिष्ठाही खराब होऊ शकते. तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात शनी ग्रह उपस्थित असेल आणि या कारणाने हा सप्ताह त्या दिवसापैकी असेल जेव्हा तुमच्या जवळ करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी कामाची कमी तर नसेल, परंतु तुम्ही आपल्या इच्छेनुसार कार्यस्थळी आपले विचार आणि योजना ठेवण्यात यशस्वी नसाल. त्यामुळे तुमच्यामध्ये काही नाराजीचा भाव पाहिला जाऊ शकतो. शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या राशीतील जातकांना भरपूर यश मिळेल. तुम्हाला या सप्ताहात मेहनतीचे फळ मिळेल, कारण ग्रहांची कृपा तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षेत यश देईल. यामुळे तुम्हाला या पूर्ण सप्ताहात उत्तम परिणाम मिळताना दिसतील. या सप्ताहात तुम्ही आपल्या उत्तम आरोग्याच्या कारणाने त्या लोकांना चुकीचे सिद्ध कराल, जे विचार करत होते की तुम्ही नवीन शिकण्यासाठी बरेच इच्छुक झालेले आहे. कारण तुमच्यामध्ये उत्साह आणि जोश यावेळी भरपूर प्रमाणात असेल. या कारणाने तुम्ही आपल्या तेज आणि सक्रिय विचारांनी काहीही सहज शिकण्यात सक्षम असाल. यावेळी समाजाच्या बऱ्याच माननीय व्यक्तींसोबत तुमचा संवाद कायम असू शकतो. या काळात तुम्ही त्यांच्या विभिन्न अनुभवांनी
आपली रणनीती आणि नवीन योजनांचे निर्माण करताना दिसाल. यामुळे तुम्हाला भविष्यात आपले धन हुशारीने आणि समजूतदारीने गुंतवण्यात मदत मिळेल. उपाय: नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.